यू गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. नाही असं नाही आहे माझा इंट्रो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि फॅनचा जर फरफर आवाज येत असेल तर प्लीज एक्सक्यूज मी, कारण मला खूप 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 गरम होते. ॲज यू कॅन सी मी आता जस्ट आले हॉस्टेलला आणि आमच्या म्हणजे माझ्या आणि माझ्या रूममेटच्या सामानाचं फेकून दिलेलं आहे. ते मला आता आवरायचं आहे. बट लकीली ॲटलिस्ट रूममध्ये तरी आणून ठेवले, कारण हे एवढा सगळा संसार घेऊन यायचं म्हणजे अवघड. आणि मी घेऊन आलेलं तर 2-3 बॅग्स, मी ही साईड घेणार आहे आणि मी फायनली आता हॉस्टेलला आली आहे. त्यामुळे आता मला सगळी आवरावरी करायची आहे. लकीली उद्या येते आहे माझी रूममेट, त्यामुळे आज मी सगळं जर लावलं तुम्हाला रूम टूर पण देता येईल. सो या, आय वॉन्ट टू डू दॅट. पहिले मी सगळं आवरायला नाही येणार आहे, पहिले मी तिचं आणि माझं सामान वेगळं करणार आहे. वी हॅव लेबल्ड, सो भेटेलच. आणि ते करून झालं मी माझा ब्रश, आंघोळीचं सामान शोधेन, तर मला काहीच कशात काही आठवत नाही. सो या, तेवढंच करूयात आणि मग जेवूयात, कारण ऑलमोस्ट 12 वाजले तुम्ही भेटेपर्यंत. मी आलेच 11:30 पावणे 12ला. सो आता मला खूप 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 गरम होते. तुम्ही पटकन ब्रश आंघोळ करूया. 12:30-1ला लंच सुरू होतो. आधी पोटोबा मग विठोबा करूयात. ब्रश करू, आंघोळ करू, जाऊ जेवू, मग बघू. वेलकम टू हॉस्टेल लाईफ. सो मला माझं साबण, कपडे आणि हे सगळं तर सापडलं आहे. फक्त आता एक टॉवेल शोधायचं आहे आणि मग आय जस्ट टेक अ बाथ. आधी फ्रेश होते. माझी लाईक मी ब्रश केला, आंघोळ केली, सगळं झालं आहे. बट आय एम नॉट अलोन इन दिस रूम. आय हॅव मिस पाल. इथे येते कोपऱ्यात. अँड आय हेट हर. इथे खूप येते यार. आणि अशा मी जस्ट खिडकी उघडायला गेले, म्हणलं जाळीवर टाकावं जरा. खूप बंद वाटते, दमट. आणि सामान पण सगळं असं आता लाईक एवढा मोठा बॉक्स, सो असं दमट बंद कसं होते. आता तिच्या सामानाचं मी काही करू नाही शकणार, बट ॲटलिस्ट माझं आवरून होईपर्यंत जरा काहीतरी वारं, म्हणून मी ते उघडायला गेलं तर ही दिसली मला म्हैस घाणेरडीशी. जाऊ दे. ओके, सो आय एम डन विथ फ्रेशनिंग अप. आता जाऊन आधी जेवते मी अर्ध्या पाऊण तासात आणि मग फटाक सगळी काम उपर. अजिबात ब्रेक नाही घेतात, सगळं आवरायला घेऊयात, संपवून टाकूयात हे. ओके, सो द अपडेट इज आधी पॅकिंग. ओके, सो ॲज आय वॉज सेईंग, द अपडेट इज एकदा ह्या लोकांनी आले अचानक आणि ते म्हणले इथे 3 गाद्या होत्या. सो त्यांनी ती दुसरी काढायला, कारण एक तर मी माझ्यासाठी बाजूला केली, 3 होत्या, त्यातली तिसरी काढायला ह्यांनी तिचं सगळं सामान असं इकडे ठेवलं. आणि तिथे आहे कूलर, जो मला हवा आहे रात्री. सो बघू आता काय करता येईल ते पाहिलं ना घाणेरडीशी. हां, सो ॲज आय वॉज सेइंग, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट थिंग इज मी सगळं माझं सामान आता सेक्शन्समध्ये डिवाईड करणार आहे. तर लकीली 2 बेड आहे, तर 2 बेड्स आहेत. एकीकडे कपडे, एकीकडे खाऊचं, एकीकडे स्टेशनरी, असं सगळं सेक्शन वाईज लावेन. आणि मग ते एक सगळीकडे रूममध्ये लावेन. आता मी जाते जेवायला. मला चक्कर येईल आता लिटरली, कारण मी काल दुपारी खाल्लं आहे, रात्री खाल्लं आहे थोडं. बट यू नो ट्रॅव्हलमध्ये किती काय खाल्लं, काय नाही खाल्लं, काय कळत नाही. आणि आता मला चक्कर येते. सो या, लेट्स गो. यू गाईज, आय एम बॅक इन माय रूम. मी बऱ्यापैकी काय खूप दमली आहे, बट स्टील आय विल स्टार्ट अनपॅकिंग एव्हरीथिंग अँड कीप इट एव्हरीथिंग ऑन इट्स प्लेस, बिकॉज आजचाच दिवस आहे ॲज आय सेड, कारण मला तुम्हाला चांगला एक रूम टूर द्यायचा आहे. सो या, लेट्स सी वॉट वी कॅन डू. ॲज इन मी तर खूप ब्लॅबर करते माहिती आहे का, मला कळत पण नाही काय चाललं आहे.
कपडे ऑलमोस्ट झाले आहेत. लाईक ॲज यू कॅन सी हँगर्सचं सगळं झालं आहे. हे मी नाही केलं आहे, हे सिनियरने केलं आहे. ओके, सो हँगर्सवरती झालं आहे. ह्याच्यात खाली लाईक मी फोल्ड करते हाफमध्ये कपडे, मग लावते, म्हणजे खाली खूप जागा राहते. नंतर मग मी ह्या बास्केटमध्ये बॉटम वेअर ठेवले. हे सगळं म्हणजे जीन्स, नाईट पॅन्ट वगैरे सगळं हे रोजचे वापरायचे टी शर्ट्स, कुर्तीज वगैरे कलरला घालून झालं. ह्या दोनमध्ये माझे नाईट ड्रेसेस किंवा टी शर्ट्स आहेत. आणि इथे खालती माझं लॉन्जरी आहे, स्कर्ट आहेत आणि हे वर्कआउटचे कपडे आहेत. बाकी फुल कपाट अजून पण रिकामच आहे. लाईफ अपडेट. आज मला कदाचित रूम टूर नाही शूट करता येणार आहे, कारण कदाचित म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे माझ्यासोबत, बट असं झालं आहे ना, काहीतरी फीचा सीन झाला आहे. मी पूर्ण पेमेंट केलं आहे, बट मॅनेजमेंटच्या लिस्टमध्ये वेगळंच काहीतरी दाखवतं आहे. आणि वॉर्डननी मग मला अचानक स्टुडंट ऑफिसला जायला लावलं आणि इट वॉज अ केऑटिक सीन. बट आय डोंट नो ही रूम माझीच राहील का, मला शिफ्ट व्हावं लागेल का, मला काय करावं लागेल, मला काहीच कळत नाही आहे सध्या. बट वॉर्डन बोलली आहे 5-10 दिवस थांबून बघू, जर नसेल अकोमोडेशन हॉस्टेलचं मॅनेज होत तर कदाचित मला शिफ्ट व्हावं लागेल, नाही तर नाही व्हावं लागणार. जस्ट टचवूड आय होपफुली सगळं चांगलंच होईल आणि नाही मला शिफ्ट करायला लागणार. माझी वॉर्डन तर म्हणते मोस्टली तर नाहीच होणार, 5-10 दिन रुक जाओ फिर पुरा अनपॅकिंग करणार. सो आता मी खूप पसारा मांडला, तो फक्त मी फटाफट आवरून कोपऱ्यात ढकलून देणार आहे. जेवढं मला जस्ट लागणार आहे तेवढंच मी वरती ठेवणार आहे. अँड आय एम सो डन विथ दिस कॉलेज. आय सो वॉन्ट टू टेक द नेम की नका घेऊ इकडे ॲडमिशन, बट आय कांट डू दॅट. बट या चलो, आता सगळं आवराआवरी करूया पटकन आणि निवांत होऊया, बिकॉज I need some rest after all this chaos. Let's go. Okay guys, एक सेकंड. हां, 2 मेंटल ब्रेकडाऊन्स नंतर द अपडेट इज मी बेडवरचं सगळं सामान काढलं आहे. मी रँडमली बॉक्स आणि बॅग्स आणि कसं पण केलं आहे. ते बेसिक सामान सगळं ठेवलं आहे. मी करंटली माझ्या बेडच्या खाली सगळे बॅग्स ढकलून दिलेत, विथ लॉक विदाउट लॉक वॉट एव्हर. आणि जे काय मला बॅग्समध्ये नाही पॅक करता आलं ते सगळं कुठेही कपाटात ठेवून दिलं आहे. आय एम सो डन विथ दिस कॉलेज. दिस इज द फर्स्ट डे मी आली आहे. इवन मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलं होतं तेव्हासुद्धा माझी अशीच हालत झाली की आय एम डन विथ दिस कॉलेज. आजसुद्धा आय एम डन विथ दिस कॉलेज. आणि हा सेम माझ्यासोबत नाही, हा इश्यू 2-3 मुलींसोबत हा इश्यू झाला आहे की आम्ही पेमेंट केलं आणि ह्यांच्या सिस्टीममध्ये दिसत नाही आहे. सो वॉर्डन इज इन आवर सपोर्ट. बघूया काय होतं आहे. ती म्हणते की 5-10 दिवस थांबा, सगळं ऑर्गनाईज लगेच नका करू, थांबा थोडं, होईल. सो दिस इज बेसिकली अ फेल्ड व्लॉग, बट स्टील आय एम गोना अपलोड. बिकॉज जे कोणी जर नवीन जातील ना हॉस्टेलमध्ये, ॲटलिस्ट त्यांना हे माहीत असावं की अशाही गोष्टी होतात. तुम्ही पेमेंट केलेलं असतं, सगळं कम्युनिकेशन झालेलं असतं, तरीही सगळ्या गोष्टींची वाट लागते. सो या, आता फक्त एकच झालं आहे की मला डोकं खूप कचकचतं ह्या सगळ्या धावपळ घामामुळे. मग उद्या मला केस धुवायला लागतील, त्यासाठी मला आता ते शोधावं लागेल. सो वी विल सी, ते बघेन मी. बट हिअर आता 5:30 वाजले, आमचा स्नॅक्सचा टाईम असतो. मी आता जाऊन चहा वगैरे घेईन. सो या, हिअर वी कम टू एन एंड टू दिस केऑटिक काय म्हणूयात, केऑटिक हॉस्टेल ऑर्गनायझेशन व्हिडिओ. मी लवकरच रूम टूर घेऊन यायचा प्रयत्न करेन. मी आत्ता खरं तर ह्या टाईमपर्यंत सगळं जर मधलं जे काय झालं ते नसतं झालं तर आत्ता मी शूट केलं असता किंवा मग स्नॅक्स करून झाल्यावर शूट केलं असतं आणि सगळं एडिट केलं असतं आजच. इतकी माझ्यात एक्साइटमेंट होती, म्हणजे सगळं फेल झालं आहे. बट ठीक आहे, मोस्ट प्रॉबेबली तरी नाश्ता करून झाल्यावर, शॅम्पू कंडिशनर शोधून झाल्यावर आय विल जर्नल. सो मला थोडं बरं वाटेल. बट या, सो दिस इज द एंड ऑफ केऑटिक हॉस्टेल रूम ऑर्गनायझेशन व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच रूम टूर घेऊन येईन मी. आत्ता नाही, महिन्याभराने कधीतरी घेऊन येईन, कारण आत्ता मलाही नाही माहिती काय चाललं आहे काय नाही. सो या, सी यू
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.